तर मुंबईमधली दृश्य आपण पाहताय। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती आता काही वेळातच सुरू होईल आणि लालबागच्या राजाला आता ट्रॉलीवर या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। मंडळाचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। आता ट्रॉलीवर मूर्ती जी आहे ती बाप्पाची ठेवण्यात आलेली आहे आणि यानंतर बाप्पा पुढे मार्गस्थ होईल। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आता सुरू होते। ट्रॉलीवर आता लालबागच्या राजाची ही मूर्ती ठेवण्यात आलेली आहे आणि आता विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात होत आहे। मंडपातून आता लालबागचा राजा बाहेर पडतोय। प्रत्येक मार्गावर इथे रांगोळी काढण्यात आलेली आहे। त्याचबरोबर हार फुलांनी बाप्पाचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल, गुलाल उधळला जाईल, फुलांची उधळण केली जाईल। बाप्पाच्या स्थापनेपासून ते या 10 दिवसांचा बाप्पाचा पाहुणचार आणि त्यानंतर विसर्जनाची मिरवणूक या प्रत्येक टप्प्यामध्ये बाप्पा एक वेगळ्या प्रकारे भासत असतो। आपल्या प्रत्येक भक्ताला आशीर्वाद देत बाप्पाची मिरवणूक या ठिकाणाहून निघते। दरवर्षी तोच उत्साह तेच चैतन्य खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतं। 1934 मध्ये लालबागच्या राजाची स्थापना जी आहे ती करण्यात आली आणि तेव्हापासून म्हणजे 5 फुटांपासून बाप्पाची मूर्ती ती आता 14 फुटापर्यंत बाप्पाची मूर्ती जी आहे ती बनवण्यात आली। विविध रूपं जरी पाहायला मिळत असली तरी आता गेल्या 70 ते 75 वर्षांपासून लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती याच रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आणि लालबागच्या राजाचं वैशिष्ट्य म्हणजे बाप्पाची मूर्ती जी आहे ती याच ठिकाणी घडवली जाते। 7 ते 8 महिन्या अगोदरपासूनच मंडळाकडून तयारी जी आहे ती केली जात असते आणि मूर्ती घडवण्याचं काम हे 3 ते 4 महिन्यांपासून सुरू झालेलं असतं। संतोष कांबळी यांच्याकडून, कांबळी घराण्याकडून ही मूर्ती जी आहे घडवण्याचा मान जो आहे तो त्यांना मिळत आलेला आहे। आणि लालबागच्या राजाचे डोळे जर आपण पाहिले जे चैतन्य देतात, ऊर्जा देतात, तर हे डोळे जे आहेत जे संतोष कांबळी यांचे वडील रत्नाकर कांबळी त्यांचा हा मान आहे। पुण्यामधून मानाचा तिसरा गणपती जो आहे तो विसर्जनासाठी आता निघालेला आहे। पुण्यामधल्या 5 मानाच्या गणपतींचं विसर्जन आधी होतं आणि त्यानंतर इतर मिरवणुका सुरू होत असतात। पुण्यामध्ये मानाचा तिसरा गणपती तो म्हणजे गुरुजी तालीम गणपती आणि आता या बाप्पाचं आगमन मंडई चौकामध्ये झालेलं आहे। ढोल ताशा पथकांचं सादरीकरण केलं जात आहे। पहिला मानाचा गणपती तो म्हणजे कसबा गणपती, दुसरा म्हणजे तांबडी जोगेश्वरी आणि तिसरा गुरुजी तालीम। आणि गुरुजी तालीम मंडळाचा गणपती याचं आगमन आता मंडई चौकामध्ये झालेलं आहे। तर तिसरा हा मानाचा गणपती आहे। खरं तर आधी तालमीतच या गणपतीची स्थापना केली जात होती, आता मात्र मंडपामध्ये या गणपतीची स्थापना केली जाते। 2 तासांच्या गजरामध्ये बाप्पाचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। पुण्यातील हा मानाचा तिसरा गणपती हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून गुरुजी तालीम मंडळाच्या